सवेरे याद से घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। विद्यार्थी मित्रांनो, गलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम वर्ग 10वा, विषय गणित, गणित आणि मॅथ, कारण आपण दोन्ही भाषेत घेणार आहोत, मराठी आणि सेमी इंग्रजी. मित्रांनो, 15 मार्काची टेस्ट आहे, त्याच्यासाठी वेळ 1 तास आहे. आणि म्हणून टेस्ट लिहिणार कशी? सगळ्यात पहिले वरती शीर्षक टाका, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम वर्ग 10वा. खाली लिहा विषय, विषय गणित, विषय गणित. सेमी इंग्रजीमध्ये असेल तर मॅथ, मॅथमॅटिक्स. मधात लिहा वेळ 1 तास. शेवटी लिहा गुण, मार्क 15. हे झालं टेस्ट बद्दल वर्णन. पण आता टेस्ट कोणी सोडवली ही बी लिहावं लागत. खाली लिहा तुमचे पूर्ण नाव, तुमचे पूर्ण नाव, तुकडी, रोल नंबर. तुमचे पूर्ण नाव, तुकडी, रोल नंबर. आणि मित्रांनो, इयत्ता 10वीचा निकाल लावताना या टेस्टच्या मार्काचा खूप खूप उपयोग होणार आहे. म्हणून छानपैकी टेस्ट सोडवायची आहे, खाडाफोड करायची नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 1 पाहू. क्वेश्चन नंबर 1 पहिले इंग्रजी माध्यमात सांगतो, लिहून घ्या. चूज, चूज, CHOOSE, चूज द करेक्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर फॉलोइंग क्वेश्चन्स, फॉर फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि मित्रांनो, मराठी माध्यमांमध्ये योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. 4 गुण. चला लिहा. इफ ए इज इक्वल टू, इफ ए इज इक्वल टू, दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी लिहा. जर ए बरोबर महिरपी कंस, कर्ली ब्रॅकेट, ए कॉमा बी सी डी ई एफ जी एच लिहा. ए पासून एच पर्यंत लिहा. ए बी सी डी ई एफ जी एच, कर्ली ब्रॅकेट, महिरपी कंस बंद. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, महिरपी कंस, ए सी ई, ए सी ई, ए सी ई, ए सी ई. बी मध्ये सर्व घटक ए मध्ये आहे बरं का. आणि MCQ सोडवताना परीक्षेमध्ये आपल्याला 2 गोष्टी आवश्यक आहे. एक तर ॲक्युरेट आन्सर, ज्याच्यामुळे मार्क भेटतील, आणि स्पीड, म्हणजे दिलेल्या वेळात आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आणि म्हणून प्रश्न वाचता वाचता ऑब्झर्वेशन करा की बी मधले सर्व घटक ए सी ई ए मध्ये आहे. चला ठीक आहे. सी इज इक्वल टू ए ई आय, महिरपी कंस, कर्ली ब्रॅकेट, डी इज इक्वल टू जी एच आय. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ए सी सबसेट ऑर इक्वल टू ए असं घ्यायचं पहा. सी सबसेट ऑर इक्वल टू ए. सी हा एचा उपसंच आहे किंवा एकरूप आहे, उपसंच किंवा एकरूप. तसंच बी सबसेट ऑर इक्वल टू ए, बी सबसेट ऑर इक्वल टू ए. फक्त आता सी आणि एच्या ठिकाणी लिहायचं बी आणि ए, बी आणि ए. त्याच्यानंतर डी सबसेट ऑफ ऑर इक्वल टू ए, डी, बी सबसेट ऑफ इक्वल टू डी. आणि मित्रांनो, एक लक्षात आलं की ए सी ई हे पूर्णपणे ए मध्ये आहे. ए मध्ये ए हा आहे का? आहे. सी हा आहे का? आहे. ई आहे का? आहे. म्हणजे बी हा संच ए पासून तयार झाला. ए मधले घटक घेतले, बी तयार झाला. ऑल द एलिमेंट्स ऑफ बी आर इन ए, सो बी इज द सबसेट ऑफ ए. बी इज द सबसेट ऑफ ए. आणि कधी कधी इक्वल असू शकतं. कुठे पर्याय पहा, बी इज द सबसेट ऑफ ए. मग खाली लिहा आन्सर, इथं खाली लिहा आन्सर. बी
आता मला इथं खाली जागा नाही म्हणून मी वरती लिहितो, तुम्ही खालीच लिहायचं आहे. चला उत्तर कसं लिहिणार पहा. आन्सर बी पहिले लिहा, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर जागा सोडून बी इज द सबसेट ऑफ ए. या प्रकारे लिहायचं आहे. सिस्टमॅटिक लिहा, खाडाखोड करू नका मित्रांनो. क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, अ ट्रान्सव्हर्सल लिहा. अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स. एक छेदिका दोन समांतर रेषांना छेदते. इफ मेजर ऑफ वन अँगल इज 40 डिग्री. If measure of one angle is 40 degree, then measure of corresponding CORRES ponding PONTING corresponding angle is. मराठी माध्यमाचे एका छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असता एका कोणाचे माप 40 अंश आहे, तर त्याच्या संगत कोणाचे माप किती? आणि आपल्याला माहिती आहे संगत कोण एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 40. दिस इज द आन्सर. चला पुन्हा याच्या खाली आता पुन्हा या प्रकारे करा. क्वेश्चन संपला की 2 नंबर काय सांगा. 40चं डी 40 डिग्री याच्याच खाली लिहून टाका उत्तर. याच्या खाली लिहा. चला क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो, मी प्रत्येक शब्द सांगत आहे, तुम्ही फक्त ऐकायचं आणि लिहायचं आहे. आणि तुम्हाला लिहिण्यामध्ये काही अडचण होत आहे का? यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणखी पद्धतीत काही बदल करता येईल का मला, ते पण सुचवा. तुमची पोस्ट अवश्य यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. क्वेश्चन नंबर 3, स्पीड अँड ॲक्युरेसी. प्रश्न वाचता उत्तर डोक्यात आलं पाहिजे. 2x² - 5x + 12. This polynomial can be written in coefficient form. Coefficient. Question chapter number 3 polynomial वर्ग 9 can be written in coefficient form as. मराठी माध्यमाचे विद्यार्थी 2x² - 5x + 12 ही बहुपदी सहगुणक स्वरूपात कशी लिहिता येईल? ही बहुपदी सहगुणक स्वरूपात कशी लिहिता येईल? आणि फॉर्म घ्या. 2 1 कॉन्स्टंटर म्हणजे x⁻0. 2 1 0 प्रमाणात आहे, पंक्तीमध्ये बरोबर बसलेले आहे. 2 1 0 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. फक्त कोएफिशिएंट घ्या. 2 - 5 12. 2 - 5 12 ये. पुढचं काही पाहायचं काम पडलं नाही. चला याच्याच खाली उत्तर लिहा मित्रांनो. याच्याच खाली उत्तर लिहा. ए 2 - 5 12. प्रश्न वाचायला 30 सेकंद आणि प्रश्नाचं उत्तर लिहायला 60 सेकंद आणि गोल करायला पुन्हा 30 सेकंद. असं 2 मिनिटात प्रश्न कव्हर झाला पाहिजे, तरच 10वी नंतर होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही टिकू शकाल. अन्यथा येत असून हे टेक्निक जर तुम्हाला नाही प्राप्त झालं तर तुम्ही त्या परीक्षेत मागं पडाल. क्वेश्चन नंबर 4, 2 TWO पॅरलल लाईन्स. 2 पॅरलल लाईन्स PARALLEL. 2 parallel lines intersected by transversal. If measure of, इथं फुल स्टॉप आहे. मला वाटलं तर कॉमा आहे म्हणून मी थांबलो होतो. फुल स्टॉप. If measure of one of the interior angle is 75 degree, then measure of other interior angle is. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता एका अंतरकोनाचे माप 75 अंश आहे, तर दुसऱ्या अंतरकोनाचे माप किती? आणि अंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 असते. डोक्यात पटकन उजेड पडला पाहिजे. द सम ऑफ द इंटिरियर अँगल्स इज 180. 180 मधून 75 काढा. मनातल्या मनात 105 अँड द आन्सर इज 105 डिग्री. ते या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 1 पूर्ण केलेला आहे. तुम्ही आता जी टेस्ट सोडवणार आहे त्याच्यामध्ये प्रश्न लिहा, ऑप्शन लिहा आणि उत्तर लिहा पद्धतशीर. म्हणजे
तुम्हाला रिव्हिजन करताना पुढं त्याचा निश्चित फायदा होईल. डायरेक्ट जर उत्तर लिहून ठेवले तर काही फायदा होणार नाही. आणि परीक्षेमध्ये गेल्यावर बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण सूचना वाचायची की पुढील रिकाम्या जागा भरून ते विधाने पुन्हा लिहा. फिल इन द ब्लँक्स अँड रीराईट इट. म्हणजे ते विधान पूर्ण लिहावं लागतं आणि उत्तर लिहावं लागतं. सूचनेप्रमाणे कार्य करणं फार आवश्यक आहे, अन्यथा आपलं नुकसान होईल मार्काचं. चला. आणि मित्रांनो, आता हे 4 प्रश्न लिहिताना जर थोडी घाईगडबड झाली असेल तर माझ्या एका विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली पद्धत मला सांगितली. अरे म्हटलं, तू कसं काय लिहिलं रे इतकं स्पीडनं? नाही म्हणे सर, मी स्क्रीनशॉट काढून घेतला. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाची उत्तर समजून घेतली आणि तो स्क्रीनशॉटवरून नंतर लिहून घेतले प्रश्न. ओके, चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतः एक चांगले सायंटिस्ट आहात आणि चांगले चांगले उपाय तुम्ही या ऑनलाईनच्या अभ्यासामध्ये शोधून काढतात. तर मित्रांनो, आपला क्वेश्चन नंबर 1 4 मार्काचा पूर्ण झालेला आहे. याला 2.5 किंवा 3 मिनिटापेक्षा किंवा 4 मिनिटापेक्षा किंवा 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागायला नको, इतकं फास्ट सोडवा. ओके, चला, बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 2 लिहा. क्वेश्चन नंबर 2, सोडवा 3 मार्क्स 3 गुण आणि 3 प्रश्न आहेत, अतिशय सोपे. लिहा. नंबर 1, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर in the intersection of two distinct lines. Distinct वेगळे. TIS CT. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहा. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? आणि मित्रांनो, फिगर काढली तर खूपच चांगलं आहे. काढून घ्या फिगर. 2 लाईन्स, नंबर 1, नंबर 2, L, M. 2 रेषा एकमेकांना आकृतीमध्ये छेदत आहेत. अर्धा मार्क पक्का झाला. आणि हाऊ मेनी पॉइंट्स, किती बिंदूमध्ये? 1 and only 1, एक आणि एकच. चला, फिगर काढून घ्या. उत्तर लिहा. याचं फिगर काढा. आता लिहा. 2 distinct lines, TWO, 2 distinct lines intersects each other in only one point. 2 भिन्न रेषा परस्परांना एक आणि एकाच बिंदूत छेदतात. अर्धा मार्क फिगरला, अर्धा मार्क लिहायला, 1 मार्क पक्का. चल, क्वेश्चन नंबर 2. पॉइंट क्यू इज, जिथं शक्य आहे ना तिथं फिगर काढायची. जिथं शक्य आहे ना तिथं कारण द्यायचं, म्हणजे आपला पेपर परफेक्ट होतो. पॉइंट क्यू नंबर 2. पॉइंट क्यू इज midpoint of PR. Point Q is midpoint, MIDPOINT, midpoint of PR. If PR equal to 10 centimeter, then find PQ. आणि मित्रांनो, मराठी माध्यमात सांगेपर्यंत फिगर काढा, आकृती काढा. बिंदू Q हा PR चा मध्यबिंदू आहे. जर PR बरोबर 10 तर PQ बरोबर किती? आणि मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी माध्यम देण्याचा माझा आणखी एक उद्देश आहे की जे विद्यार्थी 10वी नंतर सायन्सला जाणार आहेत त्यांना तिथं थोडंसं इंग्रजी अवघड जातं आणि हे शब्द जर एकदा कानावरून गेले तर तिथं सोपं जाईल. चला, ओके, आपण आता फिगर काढूया. नंबर 2, फिगर काढा. PR किती आहे? 10 सेंटीमीटर. Q इज द मिड पॉइंट. Q हा मध्यबिंदू आहे, बरोबर मध्यभागी. पूर्ण 10 म्हणजे हे किती? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. आता स्टेप लिहा. PQ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PQ किंवा लेंथ ऑफ PQ. तिघाचा अर्थ सारखाच आहे. लिहा. लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू
लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू किंवा पी क्यू इज इक्वल टू किंवा डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू काही पण लिहा. मी डायरेक्टली लिहितो पी क्यू इज इक्वल टू 1/2 हाफ इंटू पी आर. पी क्यू बरोबर 1/2 गुणिले पी आर. अर्धा मानाची पद्धत बंद झाली पण आता आम्हाला सवय पडली. 1/2 1/2 गुणिले 10 बरोबर 5 सेंटीमीटर. जे विचारलं त्याला चौकट करा. फिगर काढली, फॉर्म्युला लिहिला, व्यवस्थित काम झालं. चला, या प्रकारे मित्रांनो आपण 2 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत. आता आपल्याला जायचं क्वेश्चन नंबर 3 कडे. घ्या क्वेश्चन नंबर 3. राईट डाऊन. इफ coordinate of A CO छोटीस हे काढा. ऑर्डिनेट ORDINATE. Coordinate of A is -5 and of B is 3, then find distance of AB. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, बिंदू ए चा निर्देशक -5 व बी चा निर्देशक 3 आहे, तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. लिहा. A, what is the coordinate? -5. B, what is the coordinate? 3. आणि संख्या रेषेवर एक लक्षात आला असेल की 0च्या मागं -5 घर मागं आणि 0च्या पुढं 3 घरं, म्हणजे हे 5 घरं हे 3 घरं, म्हणजे हे झालं 8 किलोमीटर मीटर काही पण 8. उत्तर किती येणार आहे? 8. लिहा. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट COORDINATE. ग्रेटर कोऑर्डिनेट माइनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मित्रांनो, आपल्याला हे वर्ष करेक्ट स्पेलिंगचं वर्ष म्हणून व्यतीत करायचं आहे. 8वीतून 9वीत आणि 9वीतून 10वीत आलं की स्पेलिंगचे मोठे प्रॉब्लेम होतात आणि किती दिवस कर्सू काढणार आहे आपण. चला, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. व्हॉट इज द ग्रेटर कोऑर्डिनेट? 3. इथं लिहा 3 इज ग्रेटर दॅन -5. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. धनसंख्या ही ऋणपेक्षा मोठी असते. हा झाला ग्रेटर कोऑर्डिनेट, हा झाला स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि सूत्रातलं काय चिन्ह राहिलं? -2 मायनस एका पाठोपाठ आलं म्हणून याला केला ब्रॅकेट. ओके, आता ब्रॅकेट सॉल्व करा. 3 मायनस इंटू मायनस प्लस 3 + 5 = 8. शांतता, नियमांचा वापर. आणि ड्रायव्हिंग करताना नियम फॉलो केला तर ॲक्सिडेंट होत नाही. हा सामान्य नियम आपल्याला माहिती आहे. नियम तोडला तर काय होतं ते आपल्याला सांगता येणार नाही, काही पण होऊ शकतं. या प्रकारे मित्रांनो आपण 3 मार्काचे 3 प्रश्न सोडवलेले आहेत. आता मित्रांनो आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 लिहा. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. सोडवा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. खालील उपप्रश्न सोडवा. फिगर काढा. 2 लाईन काढा. 2 पॅरलल लाईन काढा. 1 ट्रान्सव्हर्सल काढा. 2 समांतर रेषा आणि 1 छेदिका काढा. इथं नाव द्या D, इथं नाव द्या K, इथं R, H, P, M, G, S. आणि आता प्रश्न वाचतो. तुम्ही पण प्रश्न लिहून घ्या. इन फिगर RP पॅरलल टू MS. In figure, RP parallel to MS and DK is transversal. Angle DHP equal to 85 degree. Then find. हे 4 अँगल आपल्याला शोधून काढायचे आहे. अँगल RHD पहिले मराठीत सांगतो. आकृतीमध्ये RP समांतर MS व DK ही छेदिका आहे. कोण DHP बरोबर 85°. तर खालील कोणाची मापे काढा. पहिला RHD, B PHG, 3 HGS आणि 4 MGK. आता उत्तराला सुरुवात करा. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 हा किती मार्काचा आहे? 8 मार्काचा आहे. 4 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. आता लिहा, उत्तर लिहा. RP
RP parallel to MS. DK is transversal. DK ही छेदिका आहे. अँगल DHP इक्वल टू 85 डिग्री. DHP म्हणजे हा अँगल आला. चला नंबर 1 कोणता शोधायचा आहे मला आता? RHD अँगल RHD शोधायचा आहे. कुठे आहे RHD पा? RHD. मित्रांनो याला मी अँगल नंबर 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, याला 3 म्हणतो, याला 4 म्हणतो, याला 5 म्हणतो, 6, 7, 8. म्हणजे समजायला सोपं होईल, मला सांगायला सोपं होईल. प्रत्येक वेळेला पूर्ण नाव घ्यायची गरज नाही. 1+2 अँगल नंबर 1, अँगल नंबर 2. कोण क्रमांक 1, कोण क्रमांक 2. कोणत्या प्रकारची कोण आहे तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मेजर ऑफ अँगल RHD प्लस मेजर ऑफ अँगल RHD हा झाला 1 नंबर. 2 नंबर DHP. DHP इज इक्वल टू 180 डिग्री. कारण लिहा अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोन. आपलं कोन मापक तयार झालं पाहिजे म्हणजे दोघांच्या मापाची बेरीज 180 अंश. चला मेजर ऑफ अँगल RHD प्लस याचं किती आहे 85 इज इक्वल टू 180 डिग्री. आणि सॉल्व करा मित्रांनो. मी पण सॉल्व करतो, तुम्ही पण सॉल्व करा. मेजर ऑफ अँगल RHD इज इक्वल टू 180 मायनस 85. 80तून 80 गेले म्हणजे 5 राहिले. 5 100तून काढून टाका. 95 डिग्री. मेजर ऑफ अँगल RHD इज इक्वल टू 95 डिग्री. याला करा फ्रेम. आता नंबर 2. नंबर 2 कोणतं शोधायचं आहे? PHG. PHG. PHG इक्वल टू व्हॉट? PHG. PHG किती नंबरचा अँगल आहे? 3 नंबरचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 3 नंबरचा आहे. आणि 1 नंबर आणि 3 नंबर हे अपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोण आहे आणि ते एकरूप असतात. 1 आणि 3. चला 1चं नाव लिहा RHD. लिहा पहिला अँगल PHG कॉन्ग्रुएंट टू अँगल RHD. 1 नंबर आणि 3 नंबर. 1 इज कॉन्ग्रुएंट टू 3. कारण लिहा विरुद्ध कोणाचे माप समान असते. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो PHG इक्वल टू 85 डिग्री. संपलं. ओके मार्क पक्का झाला. चला आता C. HGS. इक्वल टू व्हॉट? HGS किती नंबरचा अँगल आहे तुमचं तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 1 2 3 4 5 6 7 8. HGS 6 नंबरचा अँगल आहे. 6 आणि 2 अबाव द लाईन. अबाव द लाईन. रेषेच्या वर रेषेच्या वर. छिदिकेच्या एकाच बाजूला ऑन द वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल करस्पॉन्डिंग अँगल झाले. 2 आणि 6. 2 to 6. चला लिहा अँगल HGS कॉन्ग्रुएंट टू. HGS आला 6 नंबर. 2 नंबर कोणता आहे? DHP. DHP डॉट डॉट करा. संगत कोन एकरूप असतात कारण रेषा समांतर आहेत. फक्त लिहा संगत कोन कसोटी. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. HGS इज इक्वल टू 85 डिग्री. HGS इज इक्वल टू 85 डिग्री. चला आपण 3 सोडवलेले आहेत. आता राहिलेलं आहे चौथं सोडवतो. MGK नंबर 4 D. MGK 1 2 3 4 5 6 7 8. किती नंबरचा अँगल आहे? 8 नंबरचा अँगल आहे. चला 8 आणि हा कितीचा होता? 6 नंबर होता. 85. 6 आणि 8 अपोजिट अँगल्स. 8 इज इक्वल टू 6 अपोजिट अँगल्स. विरुद्ध कोण एकरूप असतात. लिहा अँगल MGK कॉन्ग्रुएंट टू अँगल. 6 नंबर कोणता? HGS. लिहा कारण विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स. अँगल
MGK is equal to 85 डिग्री. दोन रेषा समांतर असतील, संगत कोनीय रूप, आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180, व्युत्क्रम कोनीय रूप, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे चार प्रॉपर्टी डोक्यात पाहिजे. इफ टू लाईन्स आर पॅरलल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इतकं जर डोक्यात फिट असेल तर आपल्याला व्यवस्थित सोडवता येईल. माझं लिहिण्याच्या माझा सांगण्याचा तुमच्या लिहिण्याचा स्पीड मॅच होत नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि शांततेनं पुन्हा लिहा. चला, आपण याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 पूर्ण केलेला आहे. नाव राईट डाऊन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, राईट set of even prime numbers. Write set of even prime numbers. Write set of WRIT. Write set of even prime numbers by list method. By list method. 1 ते 25 मधील सममूळ दोन अटी आहेत. एक सम पाहिजे आणि दुसरी मूळ पाहिजे. सममूळ संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. एकदम सोपं आहे, लिहून टाका. A is equal to 2. A is equal to 2 इन द कर्ली ब्रॅकेट. कारण ही एकमेव संख्या अशी आहे की जी इव्हन बी आहे आणि प्राईम बी आहे, सम पण आहे आणि मूळ पण आहे. चला आता क्वेश्चन नंबर 3 लिहा. क्वेश्चन नंबर 3, सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 3, सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर, आता आपल्याला पुसल्याशिवाय पर्याय नाही, आता पुसावंच लागेल. पुसून घेतो आणि जिथं जिथं समजणे आणि व्हिडिओ पास करून जर लिहिता येत नसेल तर सरळ स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्यावरून पाहून लिहा. हा, मग आता काही ना काही टेक्निक जुगाड आपल्याला करावा लागेल. लिहा सिम्प्लिफाय, सरळ रूप द्या. सिम्प्लिफाय पहिलं ब्रॅकेट. हे क्वेश्चन नंबर 3 मधलं तिसरं आहे बरं. क्वेश्चन नंबर 3 मधलं तिसरं. 4x² + 7x - 1 मायनस कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आलं की कंसातील प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलायचं. मित्रांनो, उदाहरण लिहिता डोक्यामध्ये स्ट्राईक झालं पाहिजे की आपल्याला आता हे उदाहरण सोडवताना कोणते रूल वापरावे लागणार आहे. एकदम सोपं. आता करा ब्रॅकेट सॉल्व पहिले. इक्वल टू 4x² + 7x - 1. मी एकदा उदाहरण कन्फर्म करतो. 4x² + 7x - 1 -1 - x² + 8x - 7 x² + 10. ब्रॅकेट सॉल्व करा. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. चल, इथं प्लस आलं, मायनस करायचं का आता? नाही. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस असेल जसं तसं काय ठेवा. +x² + 10. आता सगळ्यात मोठा घातांक, हायेस्ट इंडेक्स कोणता आहे? 2 1 2 1. याचा इंडेक्स इथं काही नसतो, म्हणजे 0 2 कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्क्वेअर, वर्ग सर्व एका ठिकाणी आणा. लाईन टर्म स्वरूप पदे एका ठिकाणी आणायची आहेत. आणि नसते आणली तरी चाललं असतं. पहा, x² - x² + x² गेट्स कॅन्सल. कशाला एक स्टेप वाढवता? खाली लिहा 4x². आता +7x -8x + 7 + 10 लाईक टर्म्स एका ठिकाणी आणा. 4x² बाजूला लिहा. 7 - 8 व्हॉट इज द आन्सर? -1. x +7 + 10 + 70 डिग्री कोटी बरोबर 2. 4x² - 1x + 17. 1 लिहिला तरी आहे, नाही लिहिला तरी आहे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केलेला आहे. आणि आता आपण लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट IPL मॅच ऑफ 10th क्लास सेतू अभ्यासक्रम. आपली आता ही शेवटचाच बॉल आहे आपल्या या IPL मॅचचा. लिहा सिम्प्लिफाय
सरळ रूप द्या, सोपे रूप द्या. 3 स्क्वेअर रूट 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 8 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 50, 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 50 आणि वर्गमुळात 2 सारखं याला एक्सप्रेस करू. 3 स्क्वेअर रूट 2 प्लस 2 इंटू 2ला किती मल्टिप्लाय केलं ते 8 येतील 4, 2ला 4ने गुणलं की 8 येतात मायनस 2, 2ला कितीने गुणलं तर 50 येतील. मल्टिप्लाय बाय विच नंबर टू गेट द आन्सर 50, मल्टिप्लाय 2 बाय 25, 25 टू द 50. चला सोपं झालं काम आता. प्लस व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4 2, याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 2 वर्गमुळात 2 मायनस 25चं वर्गमूळ 5 स्क्वेअर रूट ऑफ 25 5, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही ॲज इट इज. आता स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 लिहून टाका. म्हणजे हा एक्स आहे, हा एक्स आहे समजा, एक्स 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 लिहून टाकला. आता इन द ब्रॅकेट 3 प्लस 2 मायनस 5 ब्रॅकेट क्लोज. पुन्हा लिहितो एकदा, पुन्हा लिहितो पद्धतशीर. 3 प्लस 2 मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2, 4 दुने 8, 2 वर 5 5 ओके, 3 आणि 2 5, 5 पासून 5 गेले 0, 0 स्क्वेअर रूट ऑफ 2 इक्वल टू 0 इक्वल टू 0. पुन्हा उदाहरण लिहा पूर्ण. असं उदाहरण लिहा शेवटी. याच्या पुढे लिहा 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणले की उत्तर 0 येते. कारण लिहिलं तर खूपच चांगलं, नाही लिहिलं तरी चालेल. इफ वी मल्टिप्लाय बाय 0 टू एनी नंबर आन्सर इज 0. आणि या प्रकारे मित्रांनो आपण अतिशय सिस्टमॅटिकपणे ही टेस्ट सोडवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव झालेला आहे. मित्रांनो जिथे जिथं तुमचा आणि माझा स्पीड मॅच होते तिथे तिथे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहा. आणि आपल्या शिक्षकानं सांगितलेल्या सूचनेप्रमाणे लिहायचं आहे. मी तर असं सांगेल की स्वतंत्र पानावर छानपैकी स्पष्ट खडाखोड न करता व्यवस्थितपणे लिहा. या टेस्टला मार्क आहे आणि हे मार्क वर्ग 10वीच्या अंतिम निकालात पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आपण आपली तयारीत राहायचं. स्वाध्याय पूर्ण करा, टेस्ट सोडवा आणि मित्रांनो बी रेडी फॉर द नेक्स्ट एपिसोड. आपण पुन्हा भेटूया सेतू अभ्यासक्रम वर्ग 10वीमध्ये. आपली कॉमेंट्स, व्हिडिओबद्दलचं मत अवश्य पोस्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रॅक्टिसला पर्याय नाही. मित्रांनो 10वीची टेस्ट ही एक आपली आता सुरुवात आहे आणि 10वीनंतर आता परीक्षा आहे आणि मार्काची खूप प्रचंड स्पर्धा आहे. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिसला लाईक करा, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.